आता बंद दरवाजाच्या आड बंद दरवाजाच्या आड घेतलेल्या बैठकीची माहिती जर मीडियाला दिली तर कसं होईल. परंतु आज सगळ्या मंडळ अध्यक्षांची बैठक झाली. आमचे जिल्हाध्यक्षही या बैठकीला उपस्थित होते आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कशा पद्धतीनं आपण रणनीती आखली पाहिजे याच्या संदर्भातली मंडळ अध्यक्षांची मतं जाणून घेतली आणि याच्या पलीकडे जाऊन आता जिल्हा कमिट्या, तालुका कमिट्या, एससीओच्या नेमणुका आणि डीपीडीसीच्या निधीच्या वितरणासंदर्भातली चर्चा झाली. येणारी निवडणूक कशा पद्धतीने लढली पाहिजे या संदर्भात आज मतं जाणून घेतलेली आहेत. आता भविष्यात सगळ्या मंडळ निहाय आणि तालुका निहाय, मतदारसंघ निहाय बैठका घेऊन आपण त्याच्यावरचं नियोजन करणार आहे. महापालिका किंवा निवडणूक भाजपची स्वतंत्र लढवा या संदर्भात काही कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतो किंवा स्वतंत्र लढवण्याचा अधिकार स्थानिक पातळीवर घेण्याच्या वाजताही पण काही निर्णय मुळातच निवडणुका कशा लढवण्यात हे ठरवणारी यंत्रणा वरिष्ठ आहे. वरिष्ठ ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने निवडणुका लढल्या जातील. स्थानिक पातळीवरची समीकरणं वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली जातील. त्या अनुषंगाने वरिष्ठ निर्णय घेतील. तो निर्णय या पातळीवर होत नाही. पीएम किसान योजनेच्या 2 महिन्यापासून अपग्रेडेशनची टॅब आहे ते बंद. संपूर्ण जिल्ह्यातील पीएम किसान योजनेसाठी मोठा असं महत्वाचे प्रोजेक्ट आहे. टॅब 2 महिन्यापासून बंद आहे, त्यामुळे अपग्रेडेशन होत नाही. मी तातडीनं त्याची माहिती घेतोय. याच्या कंप्लेंट्स काही माझ्याकडे आलेल्या होत्या. मी कलेक्टर मोदयांशी बोललो आणि तातडीनं मी त्याची माहिती घेऊन त्याची व्यवस्थापन तातडीनं करू. आता 3 दहशतवाद्यांना यश ऑपरेशन महादेव आपण कशा पद्धतीने बिलकुल भारतीय सैनिकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आपण बघितलं असेल जो पेहलगावमध्ये हल्ला झाला आणि आपल्या निरंतर लोकांना ज्यावेळी अतिरेक्याने मारलं आणि त्या संदर्भात ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये घुसून आपण आपल्या सैन्यानं एअरस्ट्राईक केला आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक अतिरेक्यांना कंठस्थान घातलं. आज जो कामगिरी सैनिकांनी केलेली आहे, भारतीय सैन्याने केली आहे, त्याचं आम्हा सगळ्या भारतीयांना गर्व आहे. आम्हाला गर्व आहे आणि खूप खूप सैनिकांचं या निमित्तानं अभिनंदन. टीका करतायत की ऑपरेशन सिंधूर न सांगता का स्थगित केलं, स्थगित करण्याची वेळ याच्याबद्दल टीका नाही. ऑपरेशन सिंधूर समजण्या एवढं मला वाटतं सावंत साहेबांनी त्याची माहिती घेतली दिसत नाही. त्यामुळे देश चालवत असताना ज्या गोष्टी आपल्याला करणं अपेक्षित आहे त्याचे निर्णय पंतप्रधान मोदी घेत असतात आणि ते काय अरविंद सावंतांना विचारून घ्यायचे काय कारण नाही.